बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर गावागावातल्या बातम्यांचा घेऊयात धावता आढावा गाव तेथे माचामध्ये। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बहुतांश भागात निसर्गाचं रूप पालटून गेले। पावसाळी वातावरणामुळे हिरवाई पसरली असून दाट धुक्याच्या चादरीनं वातावरण थंडगार झालंय। शिवाय पाणीसाठ्यामध्ये देखील कमालीची वाढ झाली। जलयुक्त शिवार असो किंवा शिवजलक्रांती, प्रत्येक ठिकाणी झालेल्या कामांमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे। 2 आठवड्यापूर्वी पिण्यासाठी पाणी नसणाऱ्या उस्मानाबादेत आता शेतीसाठी देखील मुबलक पाणीसाठा तयार झालाय। पावसाची धार अशीच कायम राहिल्यास पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना पण सुटणार आहे। लातूर जिल्ह्यातही काल पावसाचं आगमन झालं। लातूर शहरात आणि परिसरात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती। जिल्ह्यातील औसा जळकोट या भागात पावसानं दमदार हजेरी लावली। दरम्यान याआधी झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या, मात्र पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट होतं। मात्र काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तसंच कृषी विभागानं देखील शेतकऱ्यांना पेरणी करावी असा सल्ला दिला आहे। धुळ्यातील काळगावमध्ये नागरिकांनी लोकसहभागातून पाझर तलाव तयार केला। सुमारे 800 क्युसेक्स एवढी या तलावाची पाणी साठवण क्षमता आहे। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या कामाला मदत मिळाली। या पाझर तलावामुळे परिसरातील 200 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तसंच काळगाव वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांना देखील पाणी उपलब्ध होणार आहे। तासगाव तालुक्यात झालेल्या पावसानं डोंगरसोनी गावच्या माळरानावर आणि वनविभागाच्या जमिनीवर खोदण्यात आलेले चर तुडुंब भरून वाहू लागलेत। महसूल, वनविभाग, जलबिरादरी प्रकल्प आणि लोकसहभागातून हे चर खोदण्यात आले होते। चर भरून राहिल्यानं आता या पाण्याचा या भागातील पाणी पातळी वाढण्यासाठी मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीनं अर्ज द्या कर्ज घ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। 19 ते 26 जून या कालावधीत हे कर्ज वाटप सुरू होणार आहे। या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बँकेच्या शाखेत जिल्हा प्रशासनातील वर्ग 1 आणि 2च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी चक्रा माराव्या लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो। यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भंडाऱ्यातही शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेतला। जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँकांनी गावागावात मेळावे आयोजित केले। अधिक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत होते, मात्र आता बँकाच शेतकऱ्यांच्या दारात आल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आणि प्रीती शर्मा मेनन यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आलाय। भाजपचे कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात या संदर्भात याचिका केली। भाजप आणि एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या संदर्भात 2 जुलैला सुनावणी होणार आहे। कल्याणजवळ गोरखपूर एक्सप्रेसमधून फेकलेल्या रेखा नवले या तरुणीची ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। तिच्या तब्येतीची एकनाथ शिंदे यांनी चौकशी केली। तसंच रेखाला वेळीच मदत करणाऱ्या महानुकर दाम्पत्याचा देखील त्यांनी सत्कार केला। रेखाच्या उपचाराचा सर्व खर्च शिवसेना करेल अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली। तसंच रेल्वेत महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी आपण पाठपुरावा करू असं आश्वासन देखील शिंदे यांनी दिलं। शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मालेगावमध्ये 26 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना बी बियाणं आणि शेतीच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं। मालेगाव ॲग्रो डीलर्स आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं यासाठी पुढाकार घेतला। सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं। यावेळी प्रत्येक कुटुंबाला खतं, बियाणांसह औषधं, फवारणी पंप आणि प्लॅस्टिकच्या टाक्या वाटण्यात आल्या। बेळगावमध्ये शिवसैनिकांनी शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। संभाजी चौकात हे कार्यक्रम पार पडले। मिठाई वाटप, दूध वाटप, रुग्णांना फळ वाटप असं उपक्रम शिवसैनिकांकडून राबवण्यात आले। त्यावेळी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला।
खानापूरच्या अग्रणी नदीवर 2 साखळी सिमेंट बंधारे बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या नदीची पाहणी केली होती। त्यावेळी त्यांनी या नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं। जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केल्यानं हा निधी मंजूर झाला। नागरिकांनी हे काम सुरू झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे। दुष्काळामुळे जनावरांना चारा मिळेनासा झालाय, त्यामुळे उजनीच्या पात्रातील ऊसाला चांगलीच किंमत मिळताना दिसते। तब्बल 2700 ते 3000 रुपये टनानं या भागातील ऊसाची विक्री सुरू आहे। राज्यात दुष्काळामुळे चारा टंचाई आहे, त्यामुळे शेतकरी मिळेल तिथून चारा मिळवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे उजनीच्या पात्रातील ऊसाला चांगली किंमत मिळते। इंदापूरमध्ये वजन काट्यांवर वाहनांच्या रांगा दिसून लागल्यात। भामरागडमध्ये पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली। पेट्रोल पंप नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तब्बल 65 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या आलापल्लीवरून नागरिकांना पेट्रोल किंवा डिझेल आणावं लागतं। त्यामुळे वेळेसोबतच लोकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो। त्यामुळे लवकरात लवकर पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली। अवैध प्रवासी वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी कळमनुरीमधल्या नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली। कळमनुरी आणि आखाडा बाळापूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते। खाजगी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशांना बसवून ही वाहतूक केली जाते। त्यामुळे या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे तातडीनं ही वाहतूक थांबवण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। वर्ध्यात घरफोड्या करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली। आरोपींपैकी 2 जण अल्पवयीन आहेत। लग्न समारंभासाठी आरोपी शहरात येतात आणि बंद घरांवर नजर ठेवून चोऱ्या करत असत। त्यांनी केलेल्या चोरीतील सोन्याचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा 1.25 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी आणखी 3 जण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। शेतीच्या वादातून 2 भावांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील औंधी गावात घडली। या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे। गणेश ढोणे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। वादळी वाऱ्यात पडलेला विजेचा खांब उभा करण्यासाठी आलेला खर्च मागितल्याच्या कारणावरून सूळ कुटुंबानं हे कृत्य केलं। या प्रकरणी चौघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोजच्या कटकडीला वैतागून मुलानं झोपेत असलेल्या वडिलांची दगडानं ठेचून हत्या केली। मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावात ही घटना घडली। महादेव कांबळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी आरोपी रखमाजी कांबळेला अटक केली आहे। महादेव कांबळेंच्या कटकडीला कंटाळून त्यांची पत्नी घर सोडून गेली होती। त्याचा जाब विचारल्यानं बाप लेकात भांडण झालं। त्याचा राग मनात ठेवून रात्री झोपेत असताना रखमाजीनं आपल्या वडिलांची हत्या केली। परदाडी ढेकूघाट रस्त्यावर एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानं नांदगावमध्ये एकच खळबळ उडाली। रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीला हा मृतदेह दिसल्यानंतर त्यानं या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला। मृत तरुणीचं वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असून ती गर्भवती असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मृतदेह जळालेला असल्यानं या तरुणीची ओळख पटवण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। जालना जिल्ह्यातील सरबाईपुरा भागात पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केली। पहाटे आरोपी पती अशोक सुरा यानं पत्नी पूजा हिची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर आरोपी पतीनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। दरम्यान हत्येच्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपी विरोधात बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा पार पडली। नंदुरबार जिल्ह्यातील 2245 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। काही केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं होतं। जिल्ह्यातल्या 7 केंद्रांवर ही परीक्षा पार पडली। संत मुक्ताबाई श्रीराम पालखीचं जळगावमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं। शहराच्या आप्पा महाराज चौकात यावेळी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। हजारो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांचा गजर केल्यानं यावेळी जळगाव नगरी दुमदुमून गेली होती। गेल्या 144 वर्षांपासून या पालखीची अखंड परंपरा आहे।
लातूरमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं वसुंधरा प्रतिष्ठानं वडाच्या झाडांची लागवड केली। शहरातील विविध भागात महिलांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला। लातूर शहरात वडाच्या झाडांची संख्या कमी आहे, त्यामुळे महिलांना वडाचं झाड शोधण्यासाठी वणवण करावी लागते। ही बाब लक्षात घेऊन तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनं वड हा वृक्ष महत्त्वाचा असल्यानं हा उपक्रम राबवण्यात आला। उरणच्या समुद्रकिनारी असलेल्या पाणजे गावातील खाडी किनाऱ्यावर हजारो फ्लेमिंगोंनी गर्दी लावली आहे। रविवारी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी देखील हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी हजेरी लावली, तसंच फोटोग्राफीचा आनंद लुटला। मकरंद अनासपुरे यांना पाहण्यासाठी नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती।